वसईत गुलाबी थंडी सुरू झाली आणि डिसेंबर महिना आला की वेध लागतात ते नाताळचे. कारण वसई आणि नाताळ यांचं अनोखं नातं आहे. वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव राहतात आणि मोठ्या उत्साहाने ते आपला नाताळचा सण साजरा करतात. नाताळ सणाआधी वसईच्या पश्चिम पट्ट्यातल्या गावागावांमध्ये ऐकायला मिळतात ते कॅरल सिंगिंगचे धून. सध्या गावागावात कॅरल सिंगिंग सुरू आहे. वसई विरार परिसरात 4 ते 5 असे तरुणांचे ग्रुप आहेत. ते गावागावात जाऊन कॅरल सिंगिंग करत असतात. कॅरल सिंगिंग म्हणजे प्रभू येशूच्या आगमनाचा काळ असतो आणि आता नाताळचा सण आलेला आहे. तो आपल्याला गुण्यागोविंदाने आनंदात साजरा करायचे. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची गाणी जी आहे, मग ती मराठीत असो, पारंपरिक गीतात असो किंवा इंग्लिश गाण्यांमध्ये असो, असे शो केले जातात. जवळपास तासभराचा हा कॅरल सिंगिंगचा शो असतो आणि ही तरुण मंडळी जी आहेत दिवसाला 3 शो करत असतात. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत गावागावात जाऊन हा शो केला जातो. त्याचं टाइम टेबल बनवलं जातं, कुठल्या गावामध्ये कधी जायचं आहे. आणि ह्या कॅरल सिंगिंगमध्ये असतो तो बच्चे कंपनीचा आवडता सांता क्लॉज. या कॅरलच्या सिंगिंगच्या मध्यात कॅरल सांता क्लॉज येतो आणि बच्चे कंपनीला गिफ्ट देखील देत असतो. ही तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर जी आहेत की परदेशात जॉब करत असतात आणि नाताळच्या सणासाठी जी आहेत की आपली फ्लाईटची बुकिंग करून नाताळचा सण आपल्या मायभूमीत किंवा आपल्या पवित्र भूमीत साजरा करण्यासाठी वसई विरारमध्ये येत असतात. हे दिवसभर प्रॅक्टिस देखील करतात. गेल्या महिनाभरापासून या कॅरल सिंगिंगची तयारी सुरू आहे आणि असंच कॅरल सिंगिंग गावागावात सुरू आहे. तुम्हाला कॅरल सिंगिंग ऐकायचं असेल, तुम्ही वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेलात तर संध्याकाळी सुमारास हे कॅरल सिंगिंग ऐकायला मिळेल. कॅरल सिंगिंगची ही दृश्य आहेत मर्सेस गावातली आणि रुझवेल डायस आणि त्यांचे जो ग्रुप आहे त्यांचं हे कॅरल सिंगिंग आहे. कशा प्रकारे हे आपला कॅरल सिंगिंग साजरं करतात ऐकूयात. माझं नाव लेरॉय कोलासो आहे. मी प्रभा गायमध्ये मर्सिस पॅरिश आहे, तिथे राहतो. वसई ही सर्व धर्म समभाव असलेली अशी नगरी आहे की जिची संस्कृती ही फार महान संस्कृती आहे. प्रत्येक धर्माची संस्कृती आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ख्रिसमस हा एक ख्रिस्ती लोकांचा सण आपण दरवर्षी साजरा करीत असतो. ख्रिसमस मध्ये 2 भाग असतात. एक आगमन काळ ज्याला ॲडव्हेंट सीझन म्हणतो आणि एक ख्रिसमसचा काळ जिकडे ख्रिस्तराजा जन्माला येतो आणि त्याच्यानंतरचा जो भाग असतो तो. आता आपण जो आहे तो ॲडव्हेंट काळामध्ये आहेत, आगमन काळामध्ये आहेत की ज्या वेळेला आपण ख्रिसमसची ख्रिस्त राजा येणार त्याची आपण तयारी करत असतो आणि ही तयारी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. काही ठिकाणी गोठे बनवायची तयारी चालू आहे, काही जण गोड पदार्थ बनवण्याची तयारी चालू आहे, काही ठिकाणी कॅरल सिंगिंग चालू आहे. आता ह्या काळामध्ये जास्तीत जास्त कॅरल सिंगिंग आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळते. हे अशासाठी की ख्रिस्त यायची तयारी गावागावात व्हावी. लोकांना आनंदाचा आणि प्रेमाचा संदेश ख्रिस्तराजा घेऊन आला होता, तर तो संदेश आपण एकमेकापर्यंत पोचवावा आणि त्याची तयारी करता यावी. लोकांनी आपल्यामधील द्वेष, राग, आपापल्यामधील जे भांडणतंटे आहेत ते मिटवावे, ही या पूर्वतयारीचा विशेष भाग असतो. आणि ती तयारी करण्यासाठी आपण अनेक कार्यक्रमाद्वारे, उपक्रमाद्वारे ही तयारी करत असतो आणि त्याच्यानंतर आपण ख्रिस्तराजाची सणाची आपण उत्सुकतेने वाट बघत असतो. माझं नाव रुझवेल डायस. मी द वॉयजेस बँड आणि आमचं कॅरल सिंगिंग ग्रुपचं नाव कॅरलिंग वॉयजेस आमचं नाव आहे. आम्ही एक 4 ते 5 वर्षांपूर्वीपासून चालू केलं हे. अँड अशी छोटीशी आयडिया होती की आपण पण दुसरे वसईमध्ये ग्रुप आहेत तसा एक ग्रुप काढावा. पण दुसरे वसईचे ग्रुप असतात ते त्यांच्याकडे खूप त्यांचे मेंबर्स असतात, खूप सिंगर्स असतात आणि कॅरल सिंगिंग तसंच होतं. पण आम्ही विचार केला की इतके लोक घेण्यापेक्षा आम्ही एक 4-5 मुली आणि एक 4-5 मुलं घेऊन आम्ही छोटासा ग्रुप काढू, पण करू ते क्वालिटी वर्क करू. तर आणि तेच आम्ही 4-5 वर्ष झाले आम्हाला रिव्ह्यूमध्ये मिळतं आहे की आम्ही ते करतो आहे. अँड खूप चांगलं हे सुरू आहे. आज आमचा पहिलाच दिवस होता इनोडी मुळगाव या गाव परिवारात. हा पहिलाच दिवस होता आणि पहिला दिवस खूप छान सुरू आहे. अजून एक 3रा शो आमचा राहिलेला आहे, तो पण आम्ही करू आणि हे एक 5 दिवसासाठी हे कंटिन्यूस राहणार आहे. अँड आम्ही आगमन काळाची ही तयारी आणि ख्रिस्तराजाचा आगमन ह्या काळात म्हणजे आम्ही आपलं असं असतं की म्हणजे तेव्हा 2000 वर्षांपूर्वी ख्रिस्तराजा आलेला तो नाही, तर आम्ही दरवर्षी त्याचं आगमनाचं तयारी करतो आणि ह्या गाण्यांद्वारे, ख्रिसमसच्या गाण्यांद्वारे गाव परिवारात आणि वसई आपल्या सर्व धर्मप्रांतामध्ये आम्ही ख्रिस्ताची जयंती आणि ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी ह्या गाण्यांनी साजरी करतो. तुम्ही सगळे जॉबला आणि तुम्ही कसं टायमिंग देतात?
सगळे मोस्टली जॉबला आहेत, सगळ्यांचे स्टडीज वगैरे पण झालेले आहेत. अँड मोस्टली आमच्यातले 5 ते 6 जण आम्ही बाहेर आहोत. अँड अब्रॉडला असताना क्रिसमस हा सण आमच्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहे की आम्हाला ह्या काळात डिसेंबरमध्ये आतुरतेने म्हणजे आम्ही होमसिक होतो की म्हणजे कधी आम्ही डिसेंबरला घरी येतो आणि कधी आम्ही परत कॅरल सिंगिंग करतो, कधी आम्ही परत क्रिसमसचे गोठे बनवतो, क्रिसमसची तयारी करतो, क्रिसमसचे डेकोरेशन्स घरी करतो. ही आमची आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो. आणि डिसेंबर आला की त्याचे 4 ते 5 महिने अगोदर अरे फ्लाईट तिकीट्स स्वस्त झालेली आहेत, पटकन आपण बुक करूया कारण आपल्याला घरी जायचं आहे आणि आपल्याला फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे. सो आम्ही तेच ॲडजस्ट करतो आणि थोडी का होईना पण आम्ही थोडी प्रॅक्टिस करतो आणि आमचं त्याच्यात भागून जातं. हे देवाची कृपा आहे. पण हो, Jerusalem,
across the air. On the bright side, it's the right side to rock and hide away. Sing the bell time, it's the spell time to go riding in the one-horse sleigh.